हो आहेत ना. गुड मॉर्निंग. शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तो विरांशला बघा स्कूलला सोडायला निघालोय. सकाळचे वाजले 10. गाडी कुठे? इकडे कबूतर सकाळ सकाळ मेलेला आहे. विरांश बघतो आमचा. हे बघा विरांशला दिसलं ना कबूतर. बिचारा कबूतर. कबुतराला कोणीतरी मारलेला आहे. आणि आता तिकडे बघा. आता तिकडे मनीमाऊ दिसतं का तुला? मनीमाऊ गाडीची तिकडे मनीमाऊ दिसली का? मनीमाऊ आहे मांजर. चल आता मध्ये बस. चल तेव्हा इकडे मशीन लावते बस इकडे ना. मग आले मग म्हणलं मावशींचं झाडू पोछा चालू होता. म्हणलं नंतरनंच आपली कामं चालू करावीत. मग मशीन लावते आता. आणि मशीन लावून झालं की इकडे पोळ्या बनवते. पोळ्या करायच्यात मला, कारण का माझी छोटी मुलगी येणार आहे. जावई प्रतीक, त्याला पण टिफिन द्यायचं आहे, डबा द्यायचा, त्याला ऑफिसला जायचं आहे. तर मी हे बघा गदनच माझी कणिक टिमलेली होती ती आणली. आणि पहिला मी मशीन लावते. हे बघ लिक्विड टाकते. रसिकाच्या स्वयंपाकवाल्या मावशी आहेत ना, त्या आज एक दिवस नाही आहेत. म्हणजे आज 10 दिवस झाले, 8-10 दिवस झाले येत नाहीत त्या. तर उद्या येणार आहे. लागत नाही लाईटर. चला एवढ्या पोळ्या बनवते. पहिला प्रतीकच्या टिफिनसाठी बनवते. प्राजक्ता येणारच आहे. रसिकाचं काम चालू आहे, कॉल चालू आहेत. माणसाच्या मागे काही ना काही चालूच राहतं बघा. जगात कोणी सुखी आहे का सांगा मैत्रिणींनो? सर्व सुखी असा कोण आहे? असं कोणीच नाही सर्व सुखी. प्रत्येकाच्या मागे काही ना काही व्याप चालू आहेत. कोण आजारी आहे तर कोण पैशाने, कोण मानसिकतेने, असं म्हणजे दुःखी आहे. असं कोणाचं शरीर साथ देत नाही. असं जगात वेगवेगळे ना, वेगवेगळ्या प्रकारचं दुःख आहे सगळ्यांना. कोणी सर्व सुखी असं नाही आहे की चला बाबा मी शरीरानं सुखी आहे, मनाने म्हणजे मी मानसिकताने पण सुखी आहे, मी ऐश्वर्य आहे माझ्याकडे भरपूर. असा एकही माणूस शोधून सापडणार नाही ज्यांच्याकडे चिमणी लावते बघा. तर असा कुठलाही माणूस म्हणत नाही की मला काहीच कमी नाही, आता मी सगळ्यांनी सुखी आहे, भरपूर माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्या शरीराची व्याधी काहीच नाही. असं एखादा माणूस मला शोधून दाखवा. काही ना काही त्याचे व्यापक चालूच राहतात. चला असो, तसेच आपल्या मागे सुद्धा व्याप आहेत. तर त्या व्यापातनंच थोडासा वेळ काढून आपण व्हिडिओ बनवत असतो, मनोरंजन करत असतो आणि आपलं पण मन रमत असतं. जर आपलं दुःख आपण उगाळत बसलं ना तर आपण सुखी कधीच होणार नाही. चला म्हणून ना एक एक क्षण आपण जगायला शिकलं पाहिजे, उपभोगायला शिकलं पाहिजे. एक एक मिनिट
प्रकार म्हणतात ना तसं असतं. प्राजक्ताला म्हटलं मी टिफिन बनवते, तुम्ही या. प्रतीकला ऑफिसला जायचं आहे, छोटा जावई. तुम्ही इथनंच टिफिन घेऊन जा म्हटलं जाता जाता. आणि प्राजक्ताला इकडे ये म्हणजे जेवायला. रसिकाचे ते जे कॉल चालू असतात ते संध्याकाळपर्यंत चालू राहतात. चला एवढ्या पोळ्या करून घेते, पोळ्या करते, पुन्हा थोड्या वेळाने भेटते. पोळी कशी फुगती बघा, कम्मदिशी पोळी फुगलेली आहे. छान कणिक ना भिजलेली आहे बघा. आता ही पोळी करते एवढी. चला झाले आता. डब्यापुरतेच पोळ्या केल्या आणि बाकीच्या आता गरम गरम पोळ्या करणार आहे मी माझ्या लेकींसाठी. हे बघा, इथं मी बनवते बासुंदी. माझ्याकडे ना पेढे राहिले होते, ते पेढ्यात मिक्स केलं आणि काजऱ्यांचा मसाला टाकला, जरा दूध मसाला. आणि इकडे हे पहा, ड्रायफ्रूट्स टाकायचे, काजू, बदाम, पिस्ता. हे बघा, हे खलबत्त्यामध्ये ना बारीक करून घेते हे सगळं ड्रायफ्रूट्स. हे पहा, अशा प्रकारे मस्त बासुंदी बनते आहे. अजून चांगली उकळी देते छानपैकी, त्याला थोडेसे घट्ट करते. हे बघा, इकडे प्राजक्ताच्या आवडीची भाजी केलेली भेंडी. प्राजक्ताला अशी भेंडीची भाजी आवडती माझ्या हातची, त्याच्यामुळे प्राजक्ताला भेंडीची भाजी केलेली आहे. आणि रसिकाने इकडे बघा काय केलेली आहे, पालक पनीर केलं. पालक पनीर हे काय पनीरचं हे दिसतं, मला वाटलं आलू पालकच आहे, पण पालक पनीर एवढं सकाळ सकाळी केलं बघा लेकरांनी. इकडे बासुंदी होती, उकळती अजून, झालीच आहे एवढे चांगली उकळते, घट्ट झाली बघा. हे पहा, इकडे बनली आहे बासुंदी अशी. अशा प्रकारे इकडे स्वयंपाक तयार झालेला आहे. प्राजक्ता, प्रतीक आता येतीलच, विरांश स्कूलमधनं घेऊन येणार आहे. तर चला, तर मग किचन ओटा मी सगळं साफ करते. चला मग भेटूया अशाच वेळेने एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.